राऊत यांनी सुद्धा नीलम गोरेंवरती अनेक टीका केलेली पाहायला मिळते आणि या सगळ्याच्याच नंतर आता पुण्यातला सगळी जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। पुण्यातल्या अलका चौकात आज आंदोलन सुद्धा केलेलं आहे। माझ्या बरोबर शहर प्रमुख आहेत। नाना, काय सांगाल एकंदरीत हे सगळं वक्तव्य पाहिलं किंवा नीलम गोरेंचे आरोप पाहिले, इथले शहर प्रमुख म्हणून काय वाटतं? बघा, नीलमताई गोरे आमच्या शिवसेनेच्या नेते आहे आणि शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरेंवर 2 दिवसापूर्वी जे बेताल वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे, खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी जी भाषा वापरलेली आहे ते नीलमताई गोरेंचा अपमान नसून तर तमाम महाराष्ट्रातल्या आपल्या माता बहिणींचा अपमान या ठिकाणी संजय राऊतांनी केलेला आहे। त्याचा जाहीर निषेध आज या ठिकाणी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने केलेला आहे। त्यांनी जाहीर माफी संपूर्ण तमाम महाराष्ट्रातल्या माता बहिणींची मागावी, अशाच पद्धतीची माफी मागितली जावी अशा पद्धतीचं विधान कुठेतरी ठाकरे गटाचेही पदाधिकारी करतायत। नीलम गोरेंनी माफी मागावी असं ते म्हणतायत। ताई माफी मागतील का? त्यांनी माता बहिणींचा अपमान केलेला आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागावी असं तरी मला वाटतं। असं वाटतंय। बरं, आता एकंदरीतच सगळं जर पाहिलं तर दोन्ही गटांमध्ये प्रचंड टीका टिप्पण्या होत आहेत। कुठेतरी मिशन टायगर बद्दल बोललं जात आहे, असं काही खरंच चालू आहे का? कारण पक्षप्रमुख तर म्हणतात असं काही चालू नाहीये, मिशन टायगर वगैरे असं काही नाही। मिशन टायगर तर तुम्ही रोजच बघताय ना, रोजच बातम्यावर येते की रोजच्या रोज नाशिक असन, मुंबई असन, औरंगाबाद असन, अनेक जिल्ह्यातून अनेक प्रवेश या ठिकाणी माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंवर विश्वास ठेवून रोजच्या रोज प्रवेश या ठिकाणी होत आहे। तसेच सुरुवात पुणे मिशन या ठिकाणी पुण्यातून चालू होणार। पुण्यातल्या मिशन बद्दल तुम्ही बोलताय म्हणजे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे, येतील असं वाटतंय किंवा काही प्राथमिक लेवलला? अनेक आमदार येणारे, अनेक माजी नगरसेवक तुम्हाला एवढ्या आठवड्यात आलेले दिसतील। बरं, ते आलेच तर तुम्हाला एक शहर प्रमुख म्हणून आवडेल का ते? हो, पक्ष संघटना वाढते, कोणाला वाटणार नाही येऊन म्हणून। संघटना महत्त्वाची आहे ना, मला शिवसैनिक आणि संघटना ही महत्त्वाची, त्यामुळे आले तर चांगलं, त्यांचं स्वागत आहे। बरं नाना, एक शेवटचा प्रश्न आहे। सुषमा अंधारे जे आहेत त्या असं म्हटल्यात की नीलम गोरेंनी या सगळ्यावरती बोलू नये, नीलम गोरेंचे भारीप पासूनचे सगळे रेकॉर्ड मी काढू शकते, कोणाकडून काय काय घेतलं, किती पैसे घेतले, दागिने साड्या घेतल्या, हे सगळं बघा, मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी त्यांच्याबद्दल काय वक्तव्य केलं होतं ते जरा चेक करून घ्या तुम्ही। नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी आता सगळेच हे शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। संजय राऊत यांनी या सगळ्याच प्रकरणावरती नीलम गोरेंची आणि शिवसेनेची जाहीर माफी मागावी अशा पद्धतीचं एक मागणी करताना हे सगळे आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे खरंच आता संजय राऊतांकडून माफी मागितली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र नीलम गोरेंच्या या सगळ्याच वक्तव्यानंतर आता कुठेतरी शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये एक मोठा वाद चालू झालेला पाहायला मिळतोय, आरोप प्रत्यारोप होतोय। यामध्ये किती तथ्य आहे हे खरं तर येत्या काळात कळेल। मात्र या सगळ्यामुळेच आता कुठेतरी राजकीय नव्या वादाला तोंड फुटल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।